दिले जातील, लक्षात ठेवा. आणि जे जे फलंदाजीसाठी जे संघ असतील आणि त्यांचे खेळाडू आतमध्ये येतील तर त्यांना कंपल्सरी पेनल्टी केली जाईल. धन्यवाद. तर संघ मालक प्रथमतः अरुण भाई GS लॉजिस्टिक्सचे ओनर, सामन्याला सुरुवात होते, इशारा येतोय पंचांकडनं आणि पहिला चेंडू राईटम राऊंड. जोरदार प्रहार, पहिला चेंडू समोर रेषेत आला आणि भिरकावून दिला लॉंग ऑनच्या दरम्यान. षटकार नंबर 1. तुमचा खेळाडू मोबाईल घेऊन फिल्डिंग करतोय. नितीन नन्या, तुमचा खेळाडू मोबाईल घेऊन घेतोय, त्याला बाहेर पाठवा. हा ठीक आहे. तर प्रत्येक इन्स्ट्रक्शन लक्षात ठेवायचे. तुम्ही मोबाईल जर घेऊन मैदानात आलात तर तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. चला, सामन्याला सुरुवात होते. दुसरा चेंडू खेळण्यासाठी सूर्यकांत उर्फ बाळा. पुन्हा एकदा त्यांची बॅकलिप पहा, अप्रतिम. धावसंख्या 1. रामदादा, कितीपर्यंत धावसंख्या जाईल? कारण की सूर्यकांत जबरदस्त खेळाडू आणि पहिलं षटक हातात आहेत म्हणजे आमचे अरुण भाई. मला वाटतं जर बाळाने फलंदाजी केली तर 60-70 धावा नक्कीच स्कोरबोर्डवर दिसतील. कारण अरुण राजबोल पण असे गोलंदाज आहे, कोणाचीही विकेट काढू शकतात. आणि शेवटी क्रिकेट आहे. हा दुसरा षटकार, लांब लचक षटकार, सूर्यकांत मडवी. जर बघितलं गेलं तर अरुण भाई कुठे चूक करते ते त्यांच्या लक्षात आलं पाहिजे. कारण की एक खेळाडू आहे, तो जबरदस्त फटकेबाजी करतो, पण अरुण भाईची गोलंदाजी पहा. आता कुठेतरी कमबॅक करणारा चेंडू होता, याला म्हणतात उत्तर. नक्कीच नक्कीच, कारण बाळाला माहित आहे या ओव्हरमध्ये जेवढ्या धावा कुठता येतील तेवढ्या कुटायच्या आहे. तो प्रयत्न होता आणि बॉलने थोडासा वेग कमी घेतला. बाळाची बॅट पहिल्यांदा फिरली. अरे क्या बात आहे सर, तुम्ही ज्या बोललात त्याचा निश्चितच त्याने खरं केलं. अरुण भाईने विकेट काढली, ती पण सूर्यकांत मडवी साहेबांची. अप्रतिम. गेला असता, त्यांनी मारले पण 2 षटकार, पण शेवटी क्रिकेट आहे आणि विकेट देऊन गेला. आणि क्रिकेट हे प्रेशर गेम आहे, म्हणजे बाळावर प्रेशर होतं की मला या बॉलला पण 6 मारायचा आहे, त्यामध्ये त्यांची विकेट मिळाली. नाही सर, मी तर म्हणेन बाळाने खूप जास्त घाई केलेली आहे.
कारण की गोलंदाजाने नंतर टप्प्यामध्ये विविधता आणली. गुडलेन स्पॉटवरती थोडासा शॉर्ट प्लेन, आता जो चेंडू होता थोडासा शॉर्ट प्लेन पडला होता आणि फटक्यामध्ये ताकद नव्हती, लागला नाही व्यवस्थित बॅटवरती. परंतु ज्या ओव्हरसाठी पहिलं षटक हाताळण्यासाठी अरुणभाई आले होते ते निश्चितच काम करून गेले. जास्त वेळ घ्यायचा नाही गोलंदाज प्लीज. रोहन सर, फिल्डिंग लावण्यामध्ये जास्त वेळ घेऊ नका. 20 मिनिटाचा अवधी आहे, फक्त 4 षटकांमध्ये तुम्हाला 20 मिनिटात संपवायचे, ते लक्ष द्यायचं प्रत्येकाने. आणि आमचे पंच ऑफिशियल्स याकडे लक्ष द्यायचं आहे प्लीज, नम्रतेची विनंती. जादूगर, युनायटेडचा जादूगर नक्कीच नक्कीच. वय वर्ष 50च्या वरती हा खेळाडू आहे. फिटनेस बघा, अजितचा फिटनेस बघा, पहिल्यापासून त्याचा फिटनेस असाच आहे. नीट पाहिलं तर पहिला चेंडू ज्या पद्धतीने टाकला गेला, पेस चेंडू होता आणि फलंदाज मला वाटतं थोडासा फिरकीच्या शोधात होता, परंतु त्यांची गिरकी फिरून टाकली, ते क्लीन बोल्ड करून टाकलं फलंदाजाला जोरकस चेंडूने. दरम्यान दुसरी विकेट. पहिला बॉल जोरात होता तर दुसरा स्लो रन होता. खूप मोठा खो खोचा खेळाडू पण आहे. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. सर, तुम्ही खो खो म्हणतायत, परंतु इथे आता मात्र फलंदाजी ज्याची गरज आहे त्याची पूर्तता करताना दिसत प्रताप सर. नक्कीच थोडीशी लिगामेंटची त्याची पण पायाचा प्रॉब्लेम आहे, कारण एवढ्या वयात पण तो खेळत असतो. तो क्रिकेट पण खेळतो. आम्ही साई सागर 11 नवी मुंबईची होती त्यावेळेस तो आम्ही एकत्र खेळायचो. त्याच्या 1च्या 2 धावा करणे, 2च्या 3 धावा करणे, किंवा मिडॉनला असेल तर स्क्वेअर लेग पर्यंतच्या कॅचेस घेणे, याच्यात त्याचा हातखंडा होता. प्रताप शेलार, तसं त्याचा मोठा भाऊ प्रवीण शेलार पण आहे, पण तो आज इथे उपलब्ध नाही. तर 2 ओव्हरच्या षटकाच्या समाप्तीनंतर जिजा 11 संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ते 3 गडी बाद 22. नवीन गोलंदाज शुभम गोलंदाजीसाठी सज्ज होते, परंतु प्रताप यांनी निश्चितच मिळालेल्या संधीचं सोनं कसं करायचं, समोर रेषेत आलेला चेंडू भिरकावून दिला आणि संघाची जी धावसंख्या कुठेतरी मागे पडत होती तिला कुठेतरी आकार देण्याचा प्रयत्न करतोय तो म्हणजे प्रताप. अप्रतिम अशी फलंदाजी, जसे खोखोमध्ये खेळतात तसंही क्रिकेट लाजवाब आहे तुमचं सर.
दरम्यान शॉर्ट चेंडू होता आणि प्रतापने त्याचा फायदा घेतला आहे. पहिली धाव पूर्ण, 2 धावा पूर्ण, कारण प्रताप इंजुर्ड आहे. बरेच खेळाडू इंजुर्ड आहेत या स्पर्धेमध्ये. तर ट्रायडनमध्ये इंजुर्ड होते, राणाजी आहेत, प्रशांत मार्को आहे, संकेत आजारे आहे, मंदार परबला ताप आलाय, तो इंजेक्शन घेऊन आलाय, प्रकाश चव्हाण ते इंजुर्ड असून पण संघासाठी हे करतात. सर तुम्ही पण इंजुर्ड आहेत आणि तुमची खूप मोठी इंजुरी झालेली आहे, त्या तरी सुद्धा या ESPLच्या सीझन नंबर 4च्या खेळामध्ये तुम्ही सहभाग दर्शवलेला आहे. नक्कीच युनायटेडची स्पर्धा आहे तर सहभाग घ्यावाच लागेल, कारण खेळाडू कमी आहेत. प्रत्येक संघात 12-13 खेळाडू आहेत. कोण कुठे गेले, कोण आजारी आहे, कोण बाहेर आहेत. तर पंचांना विनंती आहे की 2 खेळाडू हे सर्कलच्या आतमध्ये पाहिजेत. 2 खेळाडू सर्कलच्या आत दिसत नाहीत. विनंती आहेत. अरुणभाई तुम्ही खूप आतमध्ये जायचं, खूप बाहेर आहे. सर मी तर म्हणेन युनायटेड सारखा संघ आज वर्षातून तुम्ही 3-4 स्पर्धा ठेवता आणि त्याही 8 संघ खेळवता. एवढा मोठा संघ आहे तुमचा. नक्कीच त्या खेळाडू व्यतिरिक्त असे खेळाडू आहेत की बाहेर आहेत. 4-5 खेळाडू ज्यांना ऑप्शनमधून बाहेर आहेत, ते खेळाडू पुढच्या वर्षी आहेत. खूप मोठी संघटना आहे जी राणाजींनी तयार केली आहे. जे राणाजींमुळे ही संघटना आहे किंवा हे ग्राउंड किंवा हे जे खेळाडू दिसत आहेत किंवा युनायटेडचं हे वैभव दिसतंय ते फक्त सर्व श्री राणाजी यांच्या तर्फे आहे. तर धावसंख्या जाऊन पोचली ती 3 खेळाडूच्या बाद होण्यानंतर 26 धावा झालेल्या आहेत. गोलंदाजी निश्चितच प्रभावशाली पाहायला मिळते, कारण की एक चेंडू हलकासा चेंडू वळवला जातो, दुसरा चेंडू तेच तरणार. पुन्हा एकदा बॅटची स्लाइस येत आणि डिक्लेअर झोन मध्ये जातोय फर्स्ट लिफ्टला. अप्रतिम सर, षटक सुंदर हाताळतो. नक्कीच माझी जो आहे तो खूप चांगला खेळाडू आहे, ओपनला खेळत असतो. आणि अरुण राजभोज यांचा जो संघ आहे त्या संघामध्ये खूप चांगले खेळाडू आहेत. तुम्ही बघितलं तर सर्व खेळाडू चांगले आहेत. त्यांच्याकडे बॉलर आहेत, मिश्राजी, अजित, तुम्हाला तिकडे दिसतोय नितीन, तारिक बाय, अमर एक जबरदस्त खेळाडू आहे. आणि ऋषी एक नवीन तेज तर्रार खेळाडू आहे, ज्या बॅटिंग बॉलिंग दोन्ही फिल्डिंग याच्यात मातबर आहे. पण सांगायचं असं आहे की हे दोन्ही संघ आहेत जेव्हापासून USPL चालू झाली तेव्हापासून एकदाही हे फायनलला पोहोचले नाहीत किंवा यांनी फायनल मारली नाही. परंतु आज त्यांना संधी आहे करून दाखवायचं की आम्हाला आमच्या संघ मालकासाठी मॅच जिंकून टुर्नामेंट जिंकून द्यायची. निश्चितच प्रत्येक जण त्यासाठीच आलेला आहे. परंतु आता मात्र जो मागचा चेंडू सागर यांनी पकडलाय, लाजवाब यष्ट्यांच्या मागे काम केलेले सर. नक्कीच सागर एक खेळाडू, सागर काकडे दरम्यान, आणि हा अमरकडून झेल सुटलाय आणि प्रतापला जीवनदान. महाग ठरू शकतं हे जीवनदान, कारण प्रतापकडे खूप मोठे फटके मारायचे ताकद आहे. ऍक्शन आहे ना ती कुठेतरी त्यांच्या विकेट्स घेण्यामध्ये त्याचा मोलाचा वाटा आहे, कारण की ती ऍक्शन खूप खेळाडूंना ती समजत नाही. बॅटिंग करतात ना तर बॉलर कुठून येतोय आणि काय करतोय यामध्ये गुंतून जातात आणि विकेटचं निश्चितच त्यांच्याकडे दोन्ही चेंडू वळवण्याची ताकद आहे. ऑन साईड आणि लेग साईडला जबरदस्त असा हा खेळाडू आहे. परंतु येणाऱ्या भविष्यात तो आणखीन जबरदस्त परफॉर्मन्स देईल. राजू बद्दल सांगायचं तर नितीन, नवीन गोलंदाज नितीन देसाई. हा एक खेळाडू खूप फायटर आहे नितीन साहेब. जबरदस्त गोलंदाजी करतात, चांगली फलंदाजी करतात. शेवटपर्यंत मी मॅच लढवणार, मॅच घेऊन जाणार असा त्यांचा कल असतो. प्रत्येक वेळी मी पाहतो त्यांचा खेळ
त्यावेळेस हे निदर्शनात येते सर. नितीन देसाईचा फिटनेस बघा, यावर्षी त्याने पूर्ण फिटनेस केलाय. गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये कितीही लांब षटकार असेल तर त्याच्या पलीकडे मारण्याची त्यांची ताकद आहे. सर युनायटेड म्हटलं तर फिटनेस, आणि मगाशी तुम्ही जसं शुक्लाजींनी कॅच पकडलाय ना शैलेश सरांनी, तो फिटनेसमुळेच आणि तुमच्या या सरावामुळे. नक्कीच नक्कीच. तर राजू सत्रेबद्दल आपण बोलत होतो. राजू सत्रे, एक मजाक सोडला तर राजू सत्रे बघा, कधी पण आला, वॉर्मअप करणार, 4-5 बॉल टाकणार, आतमध्ये जाणार, बॉलिंगची प्रॅक्टिस करणार. म्हणजे त्याला माहीत आहे की मला चांगली गोलंदाजी करायसाठी हे सगळं करायला पाहिजे आणि तो करत असतो. आणि नक्कीच त्याला मोबदला मिळतो. बहुतेक टुर्नामेंटमध्ये तो उत्कृष्ट गोलंदाज आहे. धावसंख्या 30 झालेली आहे. 4थं षटक मार्गस्थ आहे. निश्चितच राजू सत्रे बद्दल आपण चर्चा करणार आहोत, कारण की ते जबरदस्त असं उभरते सितारे आहेत. एक धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, प्रताप धावतोय. लिगामेंटचा प्रॉब्लेम असताना सुद्धा धावतोय आणि 2 धावा पूर्ण. आणि सचिन पवार एक ऑलराऊंडर खेळाडू आहे आणि त्याच्याकडे एक भेदक गोलंदाज आहे, खूप तेज तर्रार गोलंदाज आहेत. GJ11 मध्ये गोलंदाजी खूप चांगली आहे. बाळा आहे, राजू आहे, परत सचिन आहे. त्यांची गोलंदाजी खूप मोठी आहे. सर पूर्ण युनायटेड संघामध्ये गोलंदाजीचा ताफ आहे आणि आपण आजच्या दिवसात ते सगळे पाहणार आहोत. नक्कीच अवांतर चेंडूचा इशारा पंचांचा. दरम्यान युनायटेड बद्दल सांगायचं झालं तर जे पण एवढे खेळाडू आहेत, 100 आणि फॅमिली 150-200 लोक ह्याच्यात इन्व्हॉल्ड असतात. तर हे सगळे राणाजींच्या मार्गदर्शनाखाली असतात. जे राणाजी सांगतात ते फॉलो करतात. आणि कोणीही खेळाडू असं नाही की राणाजींनी सांगितलं ना ऐकलं नाही, असं कधीच होत नाही. त्याच्यामुळे हे युनायटेड, नावच युनायटेड आहे, ते हे आतापर्यंत चांगल्या प्रकारे चालत आले आणि पुढेही चालेल. अवांतर चेंडू, धाव पंचांनी नो बॉल घोषित केलेला, भीमर नो. 34 धावा झालेल्या. रामदादा, मी काही वर्षांपूर्वी एक स्पर्धा खेळली होती, त्यामध्ये 64 संघ खेळले सायन कोळीवाडा विभागात, आणि युनायटेड माझ्या संघाचं नाव होतं. नक्कीच. आणि त्याबरोबर आम्ही टी व्हीवरती झळकलो. टाइम्सच्या पहिल्या पेजवरती आमचा फोटो होते. आणि त्यावेळेसचे मोठे आपले महाराष्ट्राचे किंवा भारताचे शरद पवारजी साहेब, त्याचबरोबर रामदासजी आठवले साहेब त्या स्पर्धेला आले होते सर. हे माझ्या आयुष्यातली एक ठेवा आहे. खूप मोठी स्पर्धा असणार ती, एवढे मोठे दिग्गज आलेत, पवार साहेब आणि आठवले साहेब. तर दरम्यान नितीनने फ्री हिटचा नंतरचा चेंडू खूप चांगला टाकलाय आणि निर्धाव टाकलाय. संघांना जास्तीत जास्त धावसंख्येची गरज आहे असताना आरामात सचिन पवार आरामात धावायचा आहे. शक्यतो पिचच्या साईडने धावा, म्हणजे घसरणार नाही. धावसंख्या झाली ती 35 1 टू गो. शेवटचा चेंडू असणार आहे. रामदादा, हेच युनायटेडचं नाव जे तुमचा स्पोर्ट्स क्लबचं, म्हणजे माझ्या स्पोर्ट्स क्लबचं आहे, ते पण मी पण तो एक भाग आहे तुमचा. परंतु सांगायचं झालं ते युनायटेड सगळ्यांना जोडत असते आणि ते कार्य तुम्ही बखूबी मी पाहतोय. आज प्रत्येक जण पहा लाईनमॅनचं काम करण्यासाठी कोणालाही विचारायची गरज नाही. प्रत्येक जणाने दिलेली जबाबदारी पूर्ण मनापासून करताना दिसत आहेत. नक्कीच संघ मालक तिथे आहेत, मणिबाई आणि चैलाबाई बाउंड्रीवर. म्हणजे बघा सगळे किती जण मनापासून या स्पर्धेला सहभाग होत असतात ना. आणि त्याबरोबर शक्यतो मी शिस्तबद्धता निश्चितच पाहायला मिळते प्रत्येक स्पर्धेदरम्यान. धावसंख्या 36 झालेली आहे. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 36. मला वाटतं आता या ओव्हरला जास्तीत जास्त धावसंख्या घ्यायला लागेल. पहिल्या ओव्हरमध्ये आलेले 2 षटकार आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये आलेल्या प्रतापकडून 1 षटकार, त्याच्यानंतर मोठे फटके अजून आलेले नाहीत. या जर 6 बॉलमध्ये 15 ते 20 धावा येतात तर नक्कीच संघ पुढे जाऊ शकतो. सर आणखीन एक दिग्गज व्यक्तिमत्व मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी येत आहेत, रोहन यांच्याबद्दल निश्चितच तुमच्याकडनं मला ऐकायचं आहे. रोहन जाधव उर्फ नन्या हे आमचे सेक्रेटरी आहेत युनायटेड स्पोर्ट्सचे आणि या प्रीमियर लीगचे ते कमिशनर आहेत. सर्व ही स्पर्धा त्यांच्या अंडर होत असते. सर त्यांच्या कमिटीमध्ये आम्ही पण आहोत. पण ते जे आतापर्यंत ते जेवढी मेहनत करतायत त्याच्यामुळे हे सक्सेस आहे.
आणि ते खूप वेळ देत असतात, खूप काम करत असतात. तर आता पुंडलिक यांना विनंती आहे स्टेजवर यायचं आहे. पुंडलिक हरियाण स्टेजवर यायचं आहे. पहिला चेंडू, परंतु यष्ट्यांच्या मागे जबरदस्त कार्य करताना आणि मोबदला आहे धाव यष्टीची. जबरदस्त. नक्कीच सचिनकडून धावा होत नव्हत्या आणि मोठे फटके येत नव्हते. आता मात्र त्यांचा खेळाडू आहे पुढील फलंदाज शिंदे साहेब. फलंदाजी त्यांच्यात आहे, षटकार मारण्याची क्षमता आहे, पण समोर पण खेळाडू आहे प्रताप. त्याला पण या 5 बॉल मधले 3-4 बॉल खेळायला भेटले तर तो नक्कीच मोठे फटके मारू शकतो, कारण समोरच्या संघामध्ये खूप चांगले खेळाडू आहेत. सर आणखीन एक चांगला खेळाडू मैदानात भास्कर साहेब लांबलचक षटकार मारतायत का पाहूया, कारण की आता त्याची गरज आहे. उर्वरित 5 चेंडू शिल्लक आहेत, शेवटचे अंतिम 5 चेंडू शिल्लक आहेत आणि धावसंख्या थांबली ती 37 वरती. आणि या 37 धावांचं मोठ्या धावांमध्ये रूपांतर करायचं, ते 5 धावा चेंडूवरती मोठे प्रहार करण्याची गरज आहे. थोडेसे क्षेत्ररक्षण लावताना दिसत आहेत, बदल करताना दिसत आहेत. रोहन उर्फ नाण्या. यानंतरचा सामना असेल तो म्हणजे स्वास्तिक आणि मराठा वॉरियर्स. स्वास्तिक चे कर्णधार आमच्या समालोचन कक्षात यायचं नाणेफेकीचं करण्यासाठी. मराठा वॉरियर्स यानंतरचा सामना असेल स्वास्तिक विरुद्ध मराठा. 2 संघाच्या कर्णधारांना नम्रतेची विनंती आमच्या समालोचन कक्षात यायचं आहे. या दरम्यान 2 धावा पूर्ण झालेल्या. हात पंच तर या 3 धावा होत्या आणि विनंती आहे पुढचे 2 जे संघ आहे ज्यांची मॅच आहे त्यांचे कर्णधार ओनर यांनी लगेच स्टेजवर यायचं आहे. तर पुढील मॅच असणार आहे स्वस्तिक आणि मराठा. स्वस्तिक आणि मराठा म्हणजे 2 संघ. स्वस्तिक महाराजा राजा सवाल यांचा संघ आहे, तर निहाल कदम यांचा संघ आहे. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी इथे यायचं आहे दरम्यान पुढचा चेंडू. आणि हा 1 धाव पूर्ण. आतापर्यंत बघितलं तर अरुण राजभोज यांच्या संघाने आणि एक चुकीची फेक, 1च्या जागेवर 2 धावा आणि 3री धाव होईल का, मला वाटतं नाही. मिश्राजी आलेत. मिश्राजींचा फिटनेस बघा, बाउंड्रीवरून आले, रन थांबवलाय. सर तत्पर बघा, पहा चेंडू सुटणार हे पाहिलं होतं आणि त्यानंतरची त्यांची जी रिॲक्शन होती, 1 धाव आपल्या संघासाठी ते वाचून गेले. सर ही 1 धाव आहे, ही 1 धाव मोलाची पण ठरू शकते. खूप वेळा बघितलंय की 1-1 धावांनी संघ हारलाय आणि जर ही धावसंख्या जाते तर आणि दोन्ही संघाच्या कर्णधार निहाल कदम आणि राजा सवाल यांचा छोटा राजा आलेला आहे. तर ह्या ओव्हर नंतर नाणेफेक होईल. स्टेजवर यायचं दोन्ही संघाच्या यांना विनंती आहे. आता वाईट आहे, धावसंख्या 43 वरती जाते या वाईटने. आणि सर बघितलं गेलं तर प्रताप 42 नव्हता ना, 42 धावा, सॉरी चुकीची दुरुस्ती, 42 धावा. पुन्हा एकदा पॉइंटच्या दरम्यान चेंडू येतोय, किती धावा येणार आहे, चांगला फटका, मोठा एलिव्हेशन देता येत नाही चेंडू. मग खूप जबरदस्त गोलंदाजी करताना दिसत आहेत. आता मात्र फेकी चुकीची होती, परंतु दुर्दैव स्वतःच्या पायाला लागला प्रताप यांच्या. आणि आज 2 धावा पूर्ण होत आहे, धावसंख्या 44. सर ज्या पद्धतीचे फटके पाहिजे होते ते येत नाही, कारण की गोलंदाज ते तर गोलंदाजी करतोय आणि मोक्याच्या टप्प्यावरती गोलंदाजी करताना दिसतोय. नक्कीच रोहन जाधव रूप नन्या खूप चांगली गोलंदाजी करतोय. मोठा फटका मारण्यात 1 धाव पूर्ण झाले. 1 धाव नंतर दुसऱ्या धावेसाठी धावले, 2री धाव पूर्ण, 2 धावा झालेल्या आहेत आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 46. शेवटचा चेंडू, अंतिम चेंडू, षटकार येणार, चौकार येणार का, डॉट येणार का आणि काय आपल्याला पाहायला मिळते का पाहूया. पण गोलंदाजी खूप चांगली केलेली. आतापर्यंत त्यांनी 9 धावा खर्च केल्यात 5 चेंडू मध्ये. खूप जबरदस्त इकॉनॉमिक गोलंदाजी. पहिला चेंडू सोडला तर गतीमध्ये परिवर्तन, हे पण एक अस्त्र वापरलं आणि त्या अस्त्राचा फक्त 1 धावांमध्ये रूपांतर. सर काय म्हणाल, 47 धावा. 2 कर्णधारांना यायचं इथे. नाणेफेकीचा कौल आमचे रामदादा पौल साहेबांच्या हस्ते केला जातोय. स्वस्तिक विरुद्ध मराठा या 2 संघाच्या दरम्यान हा सामना असेल. जो कॉइन कुठे गेला, इथेच ठेवलेला, तुटला म्हणून घेऊन गेले.
युएसपीएलचा एक विशेष कॉइन आहे आणि तो कॉइन आता दोन, एकीकडे निहाल सर असेल आणि दुसरीकडे श्लोक आहेत युनायटेडचा. हा कॉइन आता मात्र दोन संघादरम्यानचा नाणेफेकीचा कौल स्वस्तिक आणि मराठा. तर कॉइन पण थांबलेला आहे. अरे कॉइनचा फोटो घ्या सर, कॉइनचा फोटो घ्या. बघा कॉइन पण तो स्टेबल राहण्याचा प्रयत्न करतोय. पुन्हा एकदा कॉइन टॉस केला जातोय आणि फिल्डिंग क्षेत्ररक्षण घेतले. USPL प्रकाश भाई यांचा संघ होता. रुपेश वारियर. तर पहिले जी पारितोषिक पटकवलं होतं किंवा पहिले चॅम्पियन झाले होते USPL तर ते होते रुपेश वारियर. प्रकाश चव्हाण यांचा संघ होता. तर दुसऱ्या वर्षी ट्रायडंट संघाने बाजी मारली होती आणि तो चॅम्पियन राहिला होता दुसऱ्या वर्षी USPLचा. आणि तिसऱ्या वर्षी मात्र आरसीएस संघाने चॅम्पियन राहिला तिसऱ्या वर्षांनी. यावर्षी चौथ्या वर्ष परत एकदा ट्रायडंट संघ चॅम्पियन राहिला होता. तर दरम्यान या वर्षीची ही पावसाळी स्पर्धा शेवटची स्पर्धा. तर पंचांना विनंती आहे, खूप वेळ जातोय. तुम्हाला बॉल दिलेले आहेत लेग तिथे चॉईस करायचं आहे. आणि फिल्डिंग लावायला सांगा सर फिल्डिंग लावायला सांगा. परत फिल्डिंग लावायला अजून 10 मिनिटं लागतील. तर जे चॅम्पियन झाले USPLचे लागोपाठ, तर त्यात पहिल्यांदा रुपेश वारियर होता, दुसरा आरसीएस होता, तिसरा ट्रायडंट होता आणि चौथा पण ट्रायडंट झालाय. आता पुढच्या वर्षी बघूया ट्रायडंट हॅट्रिक मारते का चॅम्पियन होण्याचा USPLचा. दरम्यान पंच फिल्डिंग का लावत नाहात तुम्ही? सर्व खेळाडू तिथे उभे आहेत. त्यांचे कर्णधार कोण आहेत ते फिल्डिंग लावायची जबाबदारी घ्यायची आहे आणि मॅच चालू करायची आहे. सर 5 ओव्हरचे सामने आहेत, हे लवकर संपणार नाहीत. तुमची जबाबदारी आहे पंच. 4 षटकं 20 मिनिटात संपतील याकडे लक्ष ठेवायचं आहे. अदरवाईज नाही झालं तर तुम्ही पॅनलाइज करू शकता. एक खेळाडू सर्कलमध्ये ठेवण्याचा तुम्हाला पूर्ण अधिकार आहे. प्रत्येक खेळाडूने आपल्यामुळे कोणता विलंब होणार नाही. या स्पर्धेला जी एवढी उंची आपण गाठलेली आहे त्यासाठी आपल्याला दिवसातच ह्याचं प्राइज म्हणजे बक्षीस वितरणाचा कार्यक्रम करायचा आहे. तर त्यामुळे आपल्यामुळे विलंब होणार नाही याकडे लक्ष द्यायचं आहे. तर 2 खेळाडू मैदानात नाण्या उर्फ रोहन जाधव आणि नितीन देसाई हे 2 दिग्गज असे खेळाडू मैदानात आहेत. गोलंदाजीची धुरा आमचे सोपान दादा, कारण की संघ मालक आहेत आणि धावसंख्या करायची ती म्हणजे 48 धावा करायच्या आहेत. 48 धावा करायच्या आहेत. आमचे क्रिक हिरो आहेत म्हणजे आजच्या दिवसाला लाभले आहेत ते म्हणजे आदित्य साहेबांचं पूर्ण स्पर्धेला हे क्रिक हिरोच्या माध्यमातून आपल्याला गुणलेखनाचं कार्य पाहायला मिळणार आहे. तसेच आपले यूट्यूब लाईव्हचे supertennis.com च्या माध्यमातून आपल्याला लाईव्ह प्रक्षेपण पाहायला मिळत आहेत आणि प्रत्येक वेळी यांचं आपल्याला योगदान मिळत असेल. आता मात्र गोलंदाजीसाठी आहेत 48 धावा रोखण्यासाठी. सर कुठे सामना जाणार आहे? नक्कीच जर हा सामना जिंकू शकतात जिजा लायन्स, नक्कीच भेदक गोलंदाजी सुंदर क्षेत्ररक्षण केलं तर नक्कीच हा सामना ते जिंकू शकतील. यात काही मात्र दोहरा नाही. पहिलं षटक घेऊन तयार संघाचे संघ मालक सोपान भालेराव. पाहूया सुरुवात होतीये मॅचला. नाही पंचांना विनंती आहे की सर्वांनाही 5 षटकांचे 4 षटकांचे सामने खेळायचे तिथून पुढे. पहिला सामना कंपल्सरी 5 षटकांचा असेल. यानंतरचे सगळे सामने
4 षटकांची असेल आणि आपल्याला टाइम प्रत्येकाने आपल्यामुळे खराब होणार नाही याकडे लक्ष द्यायचं आहे. सोपान सुरुवात करतील. वाईडने सुरुवात. वाईट चेंडू. धावसंख्येत एक खातं खोललं गेलंय. रोहन आणि नितीन. पुन्हा एकदा वाईट चेंडू. धावसंख्या 2 भर. टेप बॉल असल्यामुळे स्विंग जास्त होते असं वाटतंय. हरकत नाही. सर, रोहन साहेबांची बॅटिंग मी पाहिलेली आहे. खूप चांगली बॅटिंग करतात. शेवटपर्यंत थांबण्याचा निर्धार असतो आणि कर्णधाराला शोभेशी अशी त्यांची खेळी असते. या दरम्यान पुन्हा एकदा तिसरा वाईट. हॅट्रिक केली वाईटची आणि ही पहिली वैशिष्ट्य आहे या स्पर्धेमध्ये. पहिली हॅट्रिक आहे ती म्हणजे वाईटची. नक्कीच पाहूया पदार्पण होईल का, कमबॅक करतील का. त्यांच्यामध्ये शैली तर आहे. पाहूया काय होतंय. रोहन मारलाय सुंदर अशी गोलंदाजी. रनआउटचा चान्स आहे मात्र तिथे आणि मात्र मिसफील्ड. नक्कीच चान्स होता आणि पुन्हा एकदा गचाळ थ्रो केलाय. धावसंख्या 1 होती तिथे 2 धावा गेल्यात. पुन्हा एकदा एक हास्यास्पद आपल्याला पाहायला भेटले. बघा, एक चूक किती धावांना सामोरं जावं लागलं. 3 धावा मिळाल्या. नक्कीच नक्कीच म्हणावं लागेल. एक चेंडू त्यांनी तब्बल 5 धावा दिल्यात म्हणावं लागेल. जिथे रनआउट होता एक संधी आली होती मात्र ती मिस केली. एक संधीचं सोनं करायचं असतं. नक्कीच नक्कीच, कारण विजयने जर थ्रो दिला असता तर रनआउट झाला असता. चुकीचा थ्रो केला. 3 धावा गेल्यात. सचिन बॉलवर असेल. पाहूया एक धाव पळून पूर्ण. नितीन दुसऱ्याचा कॉल होता. रोहनने फेटाळलाय. धावसंख्यात 1 भर. धावसंख्या झाली ती 7 धावा. आणि युनायटेड खूप खूप आभार आहे. जे लाईनमन म्हणून जे स्वतःहून गेलेत त्यांचे खूप खूप आभार आहे युनायटेड स्पोर्ट्स. सुंदर अशी गोलंदाजी म्हणावं लागेल. एक धाव पळून पूर्ण. दुसरीचा प्रयत्न. रोहनने कॉल दिलाय दुसरीलाही. शौर्य दुसरी धाव पळून पूर्ण. तिसरीचा कॉल आहे. राजू मात्र पाहूया रनआउट. धाव बाद होईल का. 2 धावा चोरून काढल्या राजूच्या समोर. रामदादा, परंतु राजू सत्रे यांनी खूप जबरदस्त धाव, एक सिंगल धाव वाचवले. कारण की जिथे कोण खेळाडू नव्हता परंतु निश्चितच धावून तो एक सिंगल धाव आपल्या संघासाठी वाचवले. नक्कीच नक्कीच, कारण राजू इंजुर्ड असून सुद्धा इथपर्यंत पोहोचलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती बिनबाद धाव. पहिलं षटक अजून चालू आहे. पहिल्या षटकातील मला वाटते आतापर्यंत 3च चेंडू झालेत आणि धावसंख्या जाऊन पोहोचली 10. तर नितीन सिंगल डबल खेळतोय आणि नन्याला स्ट्राईक देतोय. गेम प्लॅन म्हणावं लागेल दादा. नक्कीच फटका मारलाय. नक्की सुंदर फटका आहे पण 1 धाव मिळणार आहे. धावसंख्येत 1 भर. धावसंख्या झाली ती 11. नक्की, जे खेळाडू पाय सोडून ग्राउंडच्या आत बसले ते पाय आतमध्ये घ्यायचा आहे. आतमध्ये बसायचं आहे. निर्धाव चेंडू सोपान यांचा. 2 चेंडू मध्ये फक्त 2च धावा दिल्यात सोपाननी. आणि आता ओव्हर मधला शेवटचा चेंडू आहे सोपान यांचा. तरी बोललं तर सोपानची ही चांगली ओव्हर गेली असे म्हणता येईल. नक्कीच फटके मात्र हात काही जास्त खोलता आले नाही. शेवटच्या फटका मारलाय. 1 धाव नक्कीच पळून पूर्ण होईल. दुसरीचा प्रयत्न असेल का. कॉल मात्र दिलाय रोहनने. नाही, पाहूया. राजू सत्रे बघा कुठून कव्हर करायला गेलाय. तर मला वाटतं ही ओव्हर सोपानची चांगलीच गेली. जर विजयने थ्रो खराब केला नसता तर 1 विकेटही मिळाली असते आणि 3 धावा वाचल्या असत्या. डीजे वाजवा, एक गाणं वाजवा सारा मस्तपैकी. एक पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 12.
हातभार आहे युनायटेड. आभार आहे कैलास तुझे. नाही, सातत्याने ते कार्य करत असतात. एक खेळाडू असतो, तो खेळत असतो, परंतु जो ग्राउंडचा निगा राखतो ना, तो खरा आपला माणूस. कारण की हा सर्वांना खेळण्याजोगं ग्राउंड बनवत असतो आणि तो त्याचा वेळ देतो. कैलास सर, मी पण तुमचा मनापासून धन्यवाद मानेन. नो चेंडू. सूर्यकांत मणी याचा पहिला चेंडू, अवांतर धाव, नो बॉल. फ्री हिटची संधी नितीन देसाईकडे. नितीन देसाई बघूया काय करतोय. फ्री हिट आहे. 6 धावा, 4 धावा. रामदादा, 24 चेंडू मध्ये 35 धावा असं इक्वेशन मैदानात चाललंय. निर्धाव चेंडू, स्लोअर वन पद्धत चेंडू. तर तुम्हाला सांगू इच्छितो राजू सर की इथे आपल्या इथे एक अजून एक कॉमेंटेटर आहेत अहिराणी भाषेत. खैरनार साहेब खूप चांगली कॉमेंट्री करतात. अहिराणी भाषा सॉफ्ट आहे. तर पुढील कॉमेंट्री आपण खैरनार साहेबांच्या तर्फे ऐकूया. धन्यवाद. आता आपला बाळाने चांगला चेंडू टाकायचे आणि तुम्ही देखील आहे ना, बाळा एक नो बॉल टाकीसन बी 2 बॉल कव्हर करायला शेत बाळानी. आणि बाळांकरता चांगली अशी मॅच मा गोलंदाजी करीसनी परत लई येले सोपान रावले मॅच मा. आणि आज देखील राही ना त्या बाळा काय करा ना, सोपान रावले मॅच जिकिती राही ना का नाही. ते मस्त असा उत्तुंग असं मारलेला फटका नितीनने. कॅच घेता का बघू. आणि हा जबरदस्त 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 कॅच. एकाच कॅच वरती 2 खेळाडू आले होते, परंतु आपला 40+ चा खेळाडू जिंकलेला आहे सर. ते दादा काय तो खानदेश नाव रोशन कराय ना. तो आटे मुंबई माझ राहिले त्यांकरता त्याला येस कधी माहिती नाही, त्याला विचारणं पडी. आपण बघू ते ऋषी मैदानात ऋषी. परंतु ज्या विकेटच्या शोधात होते तो निश्चितच देऊन गेल्या. सूर्या सर काय म्हणाल त्यांच्याबद्दल. एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आहे. बाळा हा एकदम हाडाचा असा बोलतात ना क्रिकेटर आहे. आणि तो उत्तुंग असा मारलेला दखा आई आमना खानदेशनं नाव रोशन कराय ना. ऋषी या ऋषी ऋषी 22 कर. आणि ऋषीसाठी पहिला षटकार, पहिला चेंडू. दुसरा बॅक टू बॅक षटकार येणार का. यस, दुसरा षटकार आणि दुसऱ्या 100 रुपये. साहेबांकडनं पण संतोष जेडी प्रत्येक रनला पण षटकारांना पण आणि याला 100 पारितोषिकाची खरी मार. 3 षटकार मारले तर राणाजी यांच्याकडनं 500 रुपयाचं बक्षीस होतं. बघा मी बोललो होतो तुम्हाला. कुणाल साहेबांकडनं पण 100 पारितोषिक. रामदादांनी जी प्रोत्साहनात्मक सुरुवात केली होती या खेळाडूसाठी. किती लाडका खेळाडू, परंतु खेळ त्याचा खूप चांगला आहे. आणि अशाच प्रकारची आपल्याला पूर्ण दिवसात बक्षिसांची खैरात पाहायला मिळणार आहेत. ऋषीला आतापर्यंत 600 800 धावा झाल्यात. त्या 26 2 षटकाच्या सर ओव्हर. आणि तुमले दाखवा सर, तुमले माहिती होई अहो ज्या मालक आहेत अरुण राजभोज ह्या बी आमना पश्चिम महाराष्ट्रना मालक आहेत नाशिकना. म्हणजे ते खानदेशना जवळ आहेत. त्याची सासूरवाडीच खानदेशनी. म्हणजे बघा तुम्ही खानदेशने कितलं नाव कराय ना त्या लोके. अरुण दादा मॅच झाल्यानंतर भेटायला जरूर या.
तर आपला लाडका बॉलर राजू सत्रे आता कमबॅक करण्यासाठी आणि त्याची गरज पाहूया पाहायला मिळणार काय. मंदार साहेबांकडनं राजू सत्रेसाठी एक खत्र्याची घंटी आहे. 500 रुपयाचं पारितोषिक ऋषी. जर षटकार तुझ्या बॅट मधून आला तर तुम्हाला मंदार साहेबांच्या हस्ते रोख रुपये 500 येणार आहेत. कमॉन ऋषीचा आवाज येतोय मैदानाच्या बाहेरून. बक्षीस मी कमॉन करेन ते म्हणजे राजू सत्रे यांना, कारण की आता गरज आहे आणि आम्हाला आवडेल ती चांगली मॅच नेक टू नेक मॅच पाहायला मिळणार का पाहूया. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट आता पाहायला मिळालं. ऋषी खूप परिपक्व होत चाललेला खेळाडू आहे. हलकासा चेंडू परंतु काय रनिंग बिटवीन द विकेट आहे पहा. रोहन जाधव अप्रतिम. या छोट्या खेळाडूला मोठं बनण्यासाठी बाणूशालू साहेबांकडनं राजू सत्रे तुमच्यासाठी विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. हॅट्रिक आणि हॅट्रिक घेतली तर 500 रुपये. पहा विकेट्स घ्या पहिले नंतर हॅट्रिकचा विचार करा. आमच्या बाजूला बसले सागर सर. 5000 लावा हॅट्रिक साठी. थोडासा बॅटची स्लाइसेस लागली असं मी विनंती करेन. रामदादा ऋषी बद्दलच तुमच्याकडनं मला गुणगाणं ऐकायचं आहे की काय प्रकारचा खेळाडू बनतोय का. पहा संधीचं सोनं याला म्हणतात क्रिकेटिंग सेन्स. आणि रोहन दादा लाजवाब यार. स्ट्राईक स्वतःकडे होती परंतु या छोट्या खेळाडूला पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आणलंय. सर बोला. ऋषी बद्दल सांगायचं तर खूप तो एक असा खेळाडू आहे, यंग प्लेअर आहे पण तो मोठ्यांच्या कमिटीमध्ये आहे. असा तो सगळ्यांचा मान राखणारा खेळाडू आहे. आणि ऋषी दररोज प्रॅक्टिसला येणं, फिटनेसला येणं आणि खूप चांगला मुलगा आहे ऋषी. नाही सर, मी सकाळच्या सतत त्याला इथे पॅव्हिलियन मध्ये पण काम करताना पाहिलं आणि हेच आहे वैशिष्ट्य या स्पर्धेचं की प्रत्येक खेळाडूला, प्रत्येक व्यक्तिमत्वाला इथे आपला सहभाग देण्यासाठी पुढाकार घेत आहेत. स्टेप आउट होणारी झेल होते का. सिक्सर 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 का झेल वाट ऋषी यांना 500 रुपये लागू झाले मंदार यांच्याकडून आणि राजूला षटकार पडलाय. काही असेल तरी जर मी पाहतोय तर जी हाय बॅकलिप आहे ऋषीची ती कुठेतरी चुणीक आहे एक दर्जेदार खेळाडू बनण्याची. राजूने जर 6 खाल्ला तर राजूला 100 रुपये राणाजी यांच्यातर्फे. म्हणजे रिवर्स बक्षीस आहे बघा. राणाजींचं एवढं प्रेम आहे राजूवर. आणि हा फार शॉर्ट पिच टाकलेला चेंडू, अवांतर असा वाईट चेंडू. तर धावसंख्या 38 वरती नेते हा वाईट बॉल. आणि आता मात्र ऋषीची आपण धावा झाले त्या 24 आणि चेंडू घेतले ते 7. त्यात 2 षटकार आहेत ना ऋषीच्या. 3 षटकार आहेत. अप्रतिम बॅटिंग, लाजवाब, उपयुक्त, सेन्सिबल क्रिकेटर पाहायला मिळतो हा. पुन्हा खेळण्याचा प्रयत्न परंतु स्पोर्ट्समॅन स्पिरिट पहा. चेंडू बॅटला लागलाय आणि 100 रुपये कमवले तर राणाजी सर. छत्तीस धावा झालेल्या आहेत. एक आणि स्वतः भरपूर कमाई केलेली आहे. खानदेश मध्ये पैसे 36 धावा. 38 चुकीची दुरुस्ती. 38 असता मात्र 10 धावांची गरज आहे.
आणि उर्वरित चेंडू आहेत ते म्हणजे 13 चेंडू आणि 10 धावा. तर षटकारासाठी 200 रुपये आहेत आमचे मंदार साहेबांना. ओ ला जवाब यालाच म्हणतात राजू सत्रे, जो आतापर्यंत चेंडूच्या शोधात होता तो मिळाला, आत्ता मिळाला. तर जिंकण्यासाठी 10 धावा 2 षटकानंतर षटकामध्ये पाहिजे. तर आतापर्यंत USPL चॅम्पियन ठरलेले आहेत सीझनचे रुपेश वारियर 2022. 2023ला RCS संघ विजेता आहे USPLचा. तर ट्रायडंट 2024 आणि ट्रायडंटच 2025 2 लगातार ट्रायडंटने पटकवलेत. तर चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये 2023ला विजेता ठरला होता GS लॉजिस्टिक आणि 2024ला मात्र ब्राईट बॉयजनी हे प्रथम पारितोषिक पटकावलं होतं. आणि 2025ला स्वस्तिक म्हणजे यावर्षी स्वस्तिक हा चॅम्पियन्स ठरलाय चॅम्पियन्स ट्रॉफीला. रेनी सीझन बघितला तर GS लॉजिस्टिक 2022ला विजेता आहे. 2023ला परत RCS विजेता आहे. 2024ला मात्र स्वस्तिकने परत एकदा दाखवून दिले की आम्ही एक उत्कृष्ट टीम आहे. तर यावर्षी 2025 कोण चॅम्पियन होतंय बघूया. सचिन गोलंदाजीसाठी खूप चांगले गोलंदाज या संघामध्ये आहेत, पण थोडी धावसंख्या कमी पडली. तर बघूया ह्या 2 ओव्हरमध्ये काय करतायत नाण्या. सरस गोलंदाजी आहे सर. टप्प्यावरती चेंडू टाकला होता, परंतु काय क्लास आहे बा. चेंडू बरोबर गॅप मध्ये खेळलेला आहे. ही ताकद आहे रोहन साहेबांची. आणि राजू सर तुम्ही बघितलं ना, जिजा 11 संघ आहे ना, जिजा 11 संघामध्ये खूप चांगले खेळाडू आहेत, खूप चांगले बॉलर आहेत. पण काय माहित की हा संघ विजेता होत नाही. खूप चांगले खेळाडू असताना यांच्याकडे बॉलर बघा सगळे खूप. हा सचिन खूप चांगला बॉलर आहे. सर क्लास आहे, नो डाऊट अबाउट इट. तुम्ही जे बनालात ना, मी पहिला चेंडू पहिल्या बघितलं की हा खेळाडूकडे खूप क्षमता आहे गोलंदाजाकडे, परंतु तेवढी ताकदीची फलंदाजी करणारा खेळाडू आहे त्याच्या समोर. आता त्याला रोखायचं. एक चेंडू रोहन साहेबांचा होता, दुसरा सचिनचा होता. आता तिसरा चेंडू कोणाचा असणार आहे. दरम्यान सर्कलमध्ये 2 खेळाडू ठेवायचे आहेत. विनंती आहे कर्णधार आणि गोलंदाजांना. चेंडू सर टप्पा खूप चांगली गोलंदाजी करतोय, अप्रतिम गोलंदाजी करतोय, परंतु धावा कुठे कमी आहे. आणि हाच मला वाटतं या गोलंदाजाला लवकर आणायला पाहिजे होतं सर. नक्कीच. तर याच्यानंतर मराठा वॉरियर्सच्या सर्व खेळाडूंनी लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे आणि पंचांनी मॅच चालू करायचं आहे. दरम्यान सचिन. ला जवाब याला म्हणतात कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट सर. ज्या ठिकाणी कोण नाही तिकडे हा खेळाडू खेळतोय. आणि पहा पदलालित्य पण आहे, टायमिंग चांगलं आहे, एलिव्हेशन खूप चांगलं आहे या खेळाडूकडे. खूप परिपक्व असा खेळाडू कॅप्टन इनिंग्स खेळताना दिसतोय रोहन झा. राजू सर तुम्हाला सांगतो की हे स्पर्धेचे रूल असे आहेत की जरी संघ हारले तरी त्यांना परत चान्स आहे. हारलेल्या मध्ये मॅच होईल आणि परत ते वरती येतील. म्हणजे कोणाचं अजूनही येणार म्हणजे प्रत्येकाला संधी मिळणार आहे सर. नक्कीच. आणि षटकार नाण्यांनी षटकार मारून सामना संपवलाय जवळजवळ. आणि सामना संपलेला आहे, सामना जिंकलेला आहे तो म्हणजे GS लॉजिस्टिक. नक्कीच. मराठा वॉरियर तुम्ही त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. पंचांना विनंती आहे 2 मिनिटात पहिला चेंडू पडलाच पाहिजे, कारण खूप वेळ झालाय या मॅचला. आणि नाण्यांनी एकदा परत दाखवून दिले की आपण का उत्कृष्ट खेळाडू आहे. तर सामनावीरचा पुरस्कार पण जातोय तो